काय काय कसे कसे अनुभव घडले? पहिला अनुभव काय होता? अनुभव तसं सांगायला गेलं तर खूप डेंजर आहे. तू माझीच आहेस, मला तुझ्याकडे यायचंय आणि तुला पण न्यायचंय माझ्यासोबत. मग म्हणून विचारायला गेले तर आमच्या चुलत्यांना डायरेक्टच मारून म्हणजे डायरेक्ट डोक्यात दगड घालायला लागले. आणि एक दिवशी तर वडिलांच्या डोक्यात दगड घालायला चालला. मग त्यानंतर 3-4 दिवस पाहिलं, तिसऱ्या दिवशी तर वडील गायब. म्हणजे ह्या अनुभवामध्ये ते वारलेत डायरेक्ट? हो, डायरेक्ट. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर डॉक्स या चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपल्याकडे जे आपले पाहुणे आलेले आहेत त्यांच्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या झालेल्या आहेत की त्यांच्यातले कुटुंबातले काही व्यक्ती ह्याच्यामध्ये मृत पावलेले आहेत. तर त्या गोष्टी कशा घडल्यात, काय घडल्यात, आज आपण त्यांच्याकडनंच ऐकणार आहोत. नमस्कार मॅम. नमस्ते. काय आपलं नाव? प्रियांका राऊत. बरं, आता राहिलं कुठं? आत्ता राहायला मी पुण्यामध्येच राहते. बरं, आणि मूळ गाव? मूळ गाव माझं आहे मलठण. मलटण. हो. इथं कधीपासून राहतं पुण्यामध्ये? मी पुण्यामध्ये 2010 पासून राहते. बरं. काय काय कसे कसे अनुभव घडले? पहिला अनुभव काय होता? पहिला अनुभव माझ्या वडिलांचा होता आणि तो भरपूर याच्यात मी माझ्या घरातले कुटुंबातले माणसं गमावलेत. आजोबा, चुलते, एक भाऊ, एक बहीण. अनुभव तसं सांगायला गेलं तर खूप डेंजर आहे. म्हणजे ह्या अनुभवामध्ये ते वारलेत डायरेक्ट? हो, डायरेक्ट वारलेत. बरं. एक बहीण वारली, एक भाऊ वारलाय, आजोबा पण नाही येतात आणि चुलते पण वारलेत. चुलत्यांना झाले 7 वर्ष. बरं. हो. आणि वडिलांचा विषय असा आहे, म्हणजे वडीलही नसते माझे आता. पण काही गोष्टी असतात, देवाची एक साथ असते म्हणून आता माझे वडील आहेत. विषय असा आहे की माझे वडील हे मांत्रिक होते. मांत्रिक आणि त्यांच्यासोबत घडलं कसं ते सांगते मी पहिलं तुम्हाला. ते गेले बाहेर. बाहेर गेल्याच्या नंतर ते व्यवस्थित आले, एकदम नॉर्मल यायचे जायचे दररोज. पण जे त्या दिवशी गेले म्हणजे तो अनुभव आमच्यासाठी खूप भयंकर होता. तर अचानक त्यांच्या डोक्यातच फिट्ट बसते. मग घरी आल्याच्या नंतर मुलांना मार, घरात आई-वडिलांवरती चिडाचिडी. म्हणजे त्यांच्या आईवरती हे स्वतःच्या चिडायला लागले. भावाला एक चापट मारली त्यांच्या, मधव्या भावाला. मग सगळे बोलायला लागले, "असे कधीच करत नाही. आज अचानक असं कसं काय?" आणि मुलांवरती तर कधीच ते हात उचलत नव्हते. अचानकच मुलांवरती हात उचलला म्हणजे असं काय भयंकर घडलं? मग म्हणून विचारायला गेले तर आमच्या चुलत्यांना डायरेक्टच मारून म्हणजे डायरेक्ट डोक्यात दगड घालायला लागले. अरे बापरे! हो. म्हणले मारूनच टाकतो, तुझं आज रक्तच पितो. मग सगळे शांत झाले, घाबरले. घाबरल्याच्या नंतर आता करायचं काय? म्हटलं ठीक आहे, बघूयात, उद्या विचारू, बहुतेक रागात असेल. शांत झाल्याच्या नंतर विचारू. आम्हालाही तसंच वाटलं, आम्ही कोणी बोललो नाही, त्यांनी काही जेवण वगैरे केलं नाही. मग ते रात्रभर असेच इकडं फिर, तिकडं फिर, तिकडं फिर. कुत्र्याला मार, मांजराला मार, जोराजोरात ओरड. कोणी काही बोललंच नाही. सकाळी आम्हाला वाटलं नॉर्मल होतील. सकाळी अनेकच भयंकर करायला लागले. म्हणजे आमची दुसरी सकाळ म्हणजे एकदमच डेंजर. ते स्वतःला चावायला लागले, धडका घ्यायला लागले. कोणी आलं की डायरेक्टच हाणायला लागले पकडून. त्याच्या मागच पळायचे, धावायचे डायरेक्ट. मग सगळे घाबरले. घाबरल्याच्या नंतर म्हटलं आता करायचं काय? डॉक्टरांकडे घेऊन जाऊयात. डॉक्टरांकडे न्यायचं कसं? पकडून हातच लावू देत नव्हते. मग त्यानंतर 3-4 दिवस पाहिलं. तिसऱ्या दिवशी तर वडील गायब. घरातूनच गायब झाले. मग आता कुठे गेले सगळे म्हणले रागाने गेला असेल कुठेतरी किंवा त्याच्या डोक्यात काय आहे त्यामुळे गेला असेल. म्हणून आमची आजी बोलली येईल, कुठे नाही जाणार, येणार तो आठवड्यात. मग 1 महिना झाला. वडिलांचा काय पत्ता लागेना. मग सगळे घरात घाबरले की काही कमी जास्त झाले की काय? म्हणून माझे चुलत भाऊ सगळ्यात मोठे ते गेले. ते गेल्याच्या नंतर त्यांनी चौकशी केली. चौकशी केल्याच्या नंतर त्यांचा एक मित्र त्याने पाहिलं त्यांना. म्हणला, "अरे, तुमच्या अण्णांची अशी कंडिशन आहे की तुमच्या अण्णा खरकट अन्न जेवण जेवत होते कचऱ्यातलं, मी पाहिलं." अरे बापरे! हां, कचऱ्यातलं जेवण जेवत होते. तसं म्हटल्याच्या नंतर मग आता घरातले शेवटी आम्हाला दम निघतो का असं आपल्या वडिलांचं ऐकल्यावरती. मग माझे चुलत भावांनी गाडी लोकांची आणली. आमच्याकडे काही गाडी वगैरे नव्हती. बिकट परिस्थिती झाली होती त्यावेळेस. आणि मग गाडी आणल्याच्या नंतर गेल्याच्या नंतर त्याच्याकडे डिझेलला पैसे नव्हते त्यावेळेस. गाडीला डिझेल टाकायलाही पैसे नव्हते. त्याच्या मित्रांनी पैसे दिले. तिथे गेल्याच्या नंतर त्याला काय आवरणं पकडूच देणार. त्याला म्हणायचं तुला मारेल, तुकडे करून फेकल, असं करल तसं करल. मग तोही घाबरला. तिघा-चौघांनी आणलं, म्हणजे त्यांना रश्शीने बांधलं त्यांनी. रश्शीने बांधलं, गाडीत टाकलं. घरी आल्याच्या नंतर त्यांना बांधायला गेले तोपर्यंत त्यांनी 2 रश्श्या तोडल्या. एवढी भयंकर ताकद. 2 रश्श्या तोडल्या. मग त्यांनी काय केलं, आम्ही सगळे म्हणलं यांना खांबाला बांधूयात आपण. खांबाला बांधलं तर त्यांनी रात्रीचा तो खांब पण मोडल्याच्या नंतर चावले स्वतःच्या हाताला, धडका घेतल्या, सगळं डोकं वगैरे फोडून घेतलं, हे ते.
आम्ही परेशान झालो. 3-4 दिवस दररोज नवी रस्सी आणायचो, बांधायचो. जेवण नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. मग शेवटी म्हणलं आता करायचं काय? मग आम्हाला थोडंसं आमची आजी म्हणली, म्हणजे आमची आजी त्यावेळेस बोलायची, फिरायची. त्यांचं वय त्यावेळेस होतं 90. मग ती म्हणली माझ्या एक शितपूर गाव आहे, म्हणजे तिथं एक जण आहे ओळखीत, तिथं जायचंय. मग म्हणले नेणार नाही आपण, नेऊ कसं शकतोय? मग त्यांना घरी बोलवलं. त्यांनी मग पाहिलं वगैरे, त्यांना विचारल्याच्यानंतर ते काही सांगतच नव्हते पहिले. सांगत नव्हते. मग त्यांचं काय असेल ते त्यांनी केली विधी केल्याच्यानंतर मग त्यांनी सांगितलं थोडंसं. तेव्हाच दुसऱ्या वेळेस सांगितलं. म्हणले बोल काय झालंय? अरे मी काय मुद्दामून नाही केलं, हा माझ्या वाटेला गेला होता. मग ते बोलले काय वाटेला गेला होता? मग बोलले, मग त्यांनी संचार केला. मग वडिलांनी सगळं काय सांगायला चालू केलं. संचार झाल्यानंतर वडिलांनी सांगितलं, मी एका जागेवरती गेलतो, त्यावेळेस ती व्यक्ती मला भेटली होती. भेटल्यानंतर तिला फार त्रास होता. मग मी पाहिलं तर मला कळलं की तिला बाळातीन लागलेली. मग ते बोलले मी छेडल्याच्या नंतर मला कळलं की ती गरोदर होती आणि लहान होती. आणि लहान लोक एवढे भयंकर असतात की ते एकदा लागल्याच्या नंतर निघत नाही. मग ते बोलले मी छेडलं, मी तिचं काम वगैरे अर्धवट केलं आणि मला जे संध्याकाळी काम करायचं होतं घरी आमुष्याला, त्या रात्री मी काम करण्यासाठी गेलो आणि बाहेरून दरवाजाचा खटखट वाजल्यामुळं, आवाज आल्यामुळे माझ्याकडून मंत्र चुकला. आणि चुकल्याच्या नंतर ती ताकद डायरेक्ट वडिलांनाच कॅप्चर केलं, म्हणजे त्यांनी बुरळ पाडली. मग कॅप्चर केल्याच्या पण नंतर तुमच्या वडिलांना कसं कळलं की ती लांबानीच बाई आहे म्हणून? त्यांनी पाहिलं होतं. त्यांनी साधनेत बसून काय असेल ते त्यांनी पाहिलं, म्हणजे त्यांना कळत होतं, म्हणजे ते भरपूरपैकी चांगलं करायचे लोकांचं. त्यांनी ते पाहिल्याच्यानंतर त्यांनी ते छेडल्यामुळे ते घरातल्याने जावं नाही, ते तिथे गेले. आणि गेल्याच्यानंतर ते आवाजाने त्यांचा मंत्र चुकल्याच्यानंतर तेच वेडे झाल्याच्यानंतर मग पुढची प्रोसेस केली. मग ते वडिलांनी नंतर आम्हाला सांगितलं. मग आम्ही लांबून ऐकलं, पण आम्हाला भीती वाटायचीच तरी पण. मग ते काढलं वगैरे व्यवस्थित केलं. मग त्या माणसाने सांगितलं मला, म्हणले एकच, तुम्हाला हे करायचं नाही. म्हणजे का? म्हणले एक तर तुमच्या घरात किती लोक गेलेले तुम्हाला माहिती? म्हणले हो माहिती मला. म्हणले सांगा. म्हणले तुम्ही जर याच्यात राहिले, म्हणजे तुम्ही हे बंदच करा, तुम्ही याच्यात राहूच नका. हे क्षेत्र जे तुमच्या घरात आत्ता तुमच्या घरात अस्तित्व आहे ना, हे काहीच ठेवू नका, काहीच ठेवू म्हणजे ते नका. मांत्रिक जे होते ते म्हणले की तुमचा तो पेशा सोडून टाका. पैसा सोडून द्या, म्हणजे तुमच्या जे घरात तुम्ही काय काय वस्तू ठेवल्यात ते करण्यासाठी आणण्यासाठी, ह्या पण तुम्ही घरात ठेवू नका. मग त्यांना विचारलं पहिलं, म्हणजे तुमच्या घरात किती लोक गेलेत, तर हे तुम्ही ऐकत नाही. ते म्हणले माझे 2 मुलं गेलेत, माझी एक मुलगी आणि एक मुलगा. माझी मुलगी खेळताच गेली. मग तसं म्हटल्याच्या नंतर म्हणले अजून कोण गेलं? म्हणले माझा एक मुलगा पण गेला याच्यात 4-5 वर्षाचा असताना. मग म्हणले आणि कोण गेलं? म्हणले माझे वडील पण हे करताना रक्ताची उलटी आणि जुलाबाची त्यांना त्यातच गेले. आणि म्हणले तुमचंही जायच्या बेतावरती आले. मग तसं म्हणल्यावर म्हणले तुमचे बंधू काय झाले तुमच्या बंधूंना? ते म्हणले आमच्या घराण्याला, मला वाटलं की आमच्या घराण्याला हा श्राप आहे. म्हणले नाही, तुमच्या वडिलांनी हेच केलं, तुमचे वडीलही याच्यातच गेलेत आणि तुमचाही शेवटतीच वेळ आहे, म्हणजे तुमचाही अंत तसाच होणार आहे भयंकर. बरोबर. मग तसं म्हटल्याच्या नंतर माझे वडील नाहीच म्हणायचे पहिलं तर. मग तयार झाले. मग आजींनी त्यांना शपथ घातली, त्यांनी ते सोडल्याच्या नंतर मग नंतरून तेच सगळे काही झालं. बास नंतर 1 वर्षभर गॅप गेला आमच्या घरात. थोडंफार रुटीन बसायला लागली की मग वडील कामाला वगैरे मग बाहेर जायला लागले कामानिमित्ताने. कधीतरी यायचे घरी. नंतर मग मला भास व्हायची की जसं काय मला रात्रीचं स्वप्नात पाणी दिस, कधी साप दिस, कधी एक बाईच दिसायची. पण ते कळत नव्हतं तेव्हा ती देवी किंवा भूत आहे हे मला काय कळत नव्हतं. पण मला चांगले जी बाई दिसायची ती चांगल्या अवतारात दिसायची. मला प्रेमळ स्वभावात, जीव लावायची. मला यायचंय म्हणायचे तुझ्याकडे. मी म्हणायचे अगं तू येणार, पण तू कोण आहे मला माहिती नाही, तू कशाला येतेस? मग तसं म्हणलं की म्हणायचे अगं सगळ्यांना माहिती, तू माझीच आहेस, मला तुझ्याकडे यायचंय आणि तुला पण न्यायचंय माझ्यासोबत, मला तुला खूप काय द्यायचंय. मग मला भीती वाटायला लागली. मग मी माझ्या मम्मीला एक दिवशी दुपारी सांगितलं, म्हणलं अगं मम्मी मला असं असं होतंय. मी बाई म्हणायची माझ्या आईला, म्हणलं बाई मला असं असं होतं आणि मला रात्रीची खूप भीती वाटते, मग मला आहे ना तू सोबत तुझ्याजवळ घेऊन झोपत जा. मग माझी मम्मी मला सोबत घ्यायची. मग मी रात्रीचं दचकायला पण लागलं. नंतर परत काही दिवसांनी मी हदच सोडली, बडबडच करायला लागले रात्रीचे. मग माझ्या वडिलांनी विचारले, म्हणले बाळा काय होतं? मग म्हणलं अशानंच मला होतंय.
पण म्हणलं मला सगळं दिसतं, उद्या काय व्हायचं ते पण मला आज दिसतं. माझे वडील म्हणले असं शक्यच नाही. म्हणले कारण की त्यांच्याकडे ती ताकद होती आणि ती ताकद परत माझ्याकडे फिरायला लागली. म्हणजे त्याच देवीने त्यांना दिली ती ताकद मला द्यायला लागली. माझे वडील म्हणले परत ह्या वाटेला जायचं नाही. मग नंतर मला एक दिवशी वडिलांनी पाहिलं. मी दुपारचं ऊन झालं तर खेळत खेळत गेले. उंबराचं झाड होतं त्याच्या खाली बसले. तिथे नवस बोललेले लोक चुडा म्हणजे हिरव्या बांगड्या, कोटीचं सामान आणि चोळीचे खण ठेवायचे पहिले पूर्वी. आणि मी काय करायची, जरीची साडी चोळीचा खण दिसला की मी ती साडी नेसायची आणि ती साडी नेसायची, आडवं कुंकू लावायचं, अंगात आणायचं, हिरव्या बांगड्या वगैरे घालायच्या. मग तसं माझं झालं चालू नाटक. माझ्या वडिलांनी एक दिवशी पाहिलं, म्हणजे परत त्या झाडाखाली तू जायचं नाही आणि या बांगड्या आत्ताच्या आता काढायच्या आणि तिथं फेकून यायच्या, परत बांगड्या तू घालायच्या नाही हातात. मी म्हणलं ठीक आहे. त्या दिवशी वडिलांनी तसं केलं. दुपारी खवळे ओरडले, मी सगळं काढून बिडून टाकून आले तिथं, ती साडी पण सोडून आले तिथं टाकून. मग संध्याकाळी झोपले. म्हणजे जेवण वगैरे झालं, लोळत होते वडिलांपाशी. आई वडील बसलेले होते, मोठा भाऊ असा शेजारी बसलेला होता आणि सगळ्याचे आपलं गप्पा चाललेल्या. चुलती होती आणि मी उठून थोडंसं दरवाजाच्या बाहेर गेले की जोरात ओरडले म्हणजे एवढे भयंकर ओरडले. आणि उभ्याने जे उभा राहिलेले होते अंग टाकून दिलं पूर्ण माझ्या हातात, त्याच्यात पायात, गुडघ्यात दगडाचे खडे शिरले छोटे छोटे. वडील आले तर अंगाला हातच लावून घ्यायना पानाचा. हात लावायला गेलो दोघाला तर पहिलं फेकून दिलं साईडला. मग तसं झाल्यावरती मग घाबरले. म्हणले बोल कोण आहेस तू, बोल म्हणलं की मग तिने सांगितलं, म्हणले अरे तू कोण मला अडवणारा, पहिल्यापासून मी तुमच्याच इथं आले, मी तुझ्या वडिलासोबत आलेली, त्यानंतर तुझ्या भावाकडे आले, त्यानंतर तुझ्याकडे आले आणि आता मला जर तुम्ही माझं अस्तित्व संपवतात, मी संपवून देणार नाही. आणि ही जन्माला आली ही तेव्हाच मारणार, पण हिला जगवली कोणी, मी. माझ्यासाठी हिला मी घडवली. म्हणलं ही फक्त कार्य करेल कोणाचं, माझं. माझे वडील म्हणले तू माझं घर बसवलंस, आता कशाला येतेस तू, म्हणजे माझे 2 मुलं आहेत मला, त्याच्यातलं पण एक नाहीच आहे का तुला. म्हणले नाही, त्याच्याकडून मी धार्मिक कार्य करून घेईन, लोकांचं चांगलं करेन आणि मी ह्या गावात माझं नाव प्रगट करेन. ते म्हणले मला गरज नाही. तसं म्हणले तर कशाच काय, पूर्ण रक्त झालं आमच्या दरवाजात, माझ्या हातातून रक्त, पायातून रक्त, सगळं डोकं फोडून घेतलं. मग माझे वडील म्हणले ठीक आहे, म्हणले मान्य आहे. मग त्यांनी होऊन दिलं सगळं, शांत वगैरे केलं. सकाळी माझं ते सगळं गेलं, डोक्याचे ऊन गेले, सगळं गेलं. आणि काय दुसऱ्या दिवशी डायरेक्टच कळायला लागलं. मग मी लागले ना सांगायला डायरेक्ट वडिलांना. म्हणलं आपल्याला ह्या क्षेत्रात इथेच बोर घ्यायचा आहे, तिथे पाणी लागलं. त्यानंतर परत दुसऱ्याचे यायला लागले. माझ्या वडिलांनी सांगितलं, माझ्या मुलीला कळतं म्हणल्याच्यानंतर एक शेजारचे लोक होते, ते म्हणले आमच्या बोर घ्यायचा आहे. त्यांना सांगितलं. मग थोडंसं बाहेरचे लोक यायला लागले, त्यांना सांगायचे मी पाणी वगैरे भरपूर लागायचं, काय घरातला प्रॉब्लेम असेल थोडाफार किरकोळ तर सांगायचे, पण मोठा प्रॉब्लेम गुरु नाही आणि ज्ञान अपुरं गुरुशिवाय बरोबर सांगता येत नव्हता. कळायचं दिसायचं पण भीती वाटायची. मग मी काही वेळेस घाबरायची, काही मोठा प्रॉब्लेम असता मला भीती वाटायची. ज्यावेळेस मला एक ठिकाणी पाणी बघायला नेलं, पाणी वगैरे बघितलं, तिथं देवी पण होती मातंगी म्हणून, त्यांची देवी पण काढली. विषय काय झाला, मी त्यांना बोलले, म्हणलं तुमच्या इथं पाणी नाही आहे पण तुमच्या इथं देवी आहे. म्हणलं एक शेंद्राचा देव आहे, भरपूर दिवसाचा आहे. नाही म्हणले आम्ही असा देव आणलाच नाही. म्हणलं नाही आहे आणि तो तुमचाच देव आहे आणि तो फक्त यायचा तर तुमच्याच घरात येणार आहे, तुम्हाला त्याचीच अडचण आहे. नाही म्हणले. म्हटलं चला, म्हणलं काय आहे तिथं. म्हटलं ह्या साईडला झाड आहे, त्या झाडाच्या खोडाला खाली बुडामध्ये आणि त्याच्यावरती कचरा आहे. आता त्यांनी उकरलं बघितलं, फक्त कचरा काढला की तिचं शेंद्राचं दिसलं. म्हणले हीच आहे म्हटल्याच्यानंतर म्हणले ठीक आहे. म्हणले आम्हाला फरक आल्याच्यानंतर आम्ही करू म्हटलं. त्यांनी परत आठवड्याने मला गेलो, पण मला अनुभव कमी. मी काय बघायचं वगैरे, कोणाला विचारायचं पुसायचं काहीच नाही, डायरेक्टच देवीला हात घातला. देवी मग दगड छोटा दिसायचा पण ती देवी ना उचलती कुठे, वजन हाला ना, वजन तर लांबच, हल्लीच नाही. आणि डायरेक्टच साप निघला डायरेक्ट माझ्या त्याच खड्ड्यातून निघाला का साप. देवीला हात लावला, त्याला हलवायचा प्रयत्न केला, तिथूनच तिच्यापासूनच साप निघाला. कुठून आला हेच कळलं नाही मला, पण माझ्या पायात आणि सगळ्या लोकांच्या मधून गेला. असं एवढ्या अंतरावरती गेला की त्यांनी फणा काढला की मागं तोंड करून बघितलं. मग म्हणले केवढा साप आहे, मला काही झालं नाही, म्हणजे त्याने कोणालाच काही केलं नाही. मग तिथं वारा आल्याच्या नंतर म्हणले अगं मी तर मातंगी म्हणले एक होती, पण आता दुसरीला पण बोलवलं असतो.
म्हणली मला छेडायच्या आधी तू विचार नाही का केला जरा पण. म्हणलं चुकलं माझं. म्हणलं मलाही माहिती नाही, मी छेडायला नको होतं, चुकलंय माझं, मी चुकीची माफी करा मला. तसं म्हटल्याच्या नंतर म्हणली मी निघायला तयार आहे. त्यांनी घेतलं साईडला ठेवलं वगैरे सगळं झालं. पण त्यानंतर माझी पूर्णच ग्रहदशा फिरली. काय झालं मग त्याच्यानंतर? त्याच्यानंतर म्हणजे मी ज्यावेळेस आले, एकतर त्या रोडनी येताना मला वॉशरूमला जायचं होतं. मी थांबायला नको होतं, तिथं थांबले. थांबल्याच्या नंतर तिथं होते चेडे. पहिले आमच्या इकडं पूर्वीचे लोक म्हणजे गोटे दे, ते चेड्याचा प्रकार असल्यामुळे माझं चुकून तिथंच माझ्याकडून घडली पापच झालं माझ्या. हो, ते गेले चिडीला, अपशगुन. अपशगुनच झाला. चिडीला गेल्याच्या नंतर त्या वारीत मी सापडले. मला घरी येऊस तर म्हणजे माझं अंग भरल्यासारखं झालं थोडं, पण मला काय जाणवलं नाही. मला असं वाटलं मी थकले उन्हाने त्यांनी. घरी आले की माझं अंग वगैरे पूर्ण गरम गरम. आईने बघितलं तर ताप मला फुल ताप आणि भीती पण वाटायला लागली. म्हणजे मला कोणतरी दिसायचंच. घरी तर असं वाटत राहायचं भिंतीपाशी कोणतरी आहे, त्या भिंतीपाशी कोणतरी आहे. बेडवर झोपलं तरी वाटायचं कोणतरी आहेच. मग असं कंटिन्यूच व्हायला लागलं. मला एवढी परेशान झाले की कधी कधी असं वाटायचं मला मारायलाच आले आता. मग मी रात्रीचंच वरडायला लागले, झोपेत वरडायची, जोरात आरडायची. कधी कधी कोणतरी सापच घेऊन यायचं माझ्यापाशी टाकून जायचं. मग मी म्हणलं एक दिवशी म्हणलं माझी आई म्हणली माझी पोरगी इडी होणार आहे आता. मग माझ्या वडिलांना भीती वाटायला लागली, आता करायचं तर करायचं काय. मग म्हणले नाही, म्हणले आपण कोणाला तरी चांगल्या माणसाला दाखवूयात म्हणल्याच्या नंतर पण ह्या लोकांनी काय केलं, मला खोड केली त्यावेळेस. म्हणजे मला जे मी तरले असते ना, यांनी खोड केल्याच्यामुळे तरण्याचा विषयच नाही राहिला. मग त्यावेळेस माझी कंडिशन अशी झाली की मी मरण्याच्या दारात येईल डायरेक्ट. म्हणजे मला बसता पण येत नव्हतं. म्हणजे मला ती भीती जेवढी होती, म्हणजे देखतो दिसायचं मला यायचंच. रात्रीचं एकांतात बसले की डोळे बंद केले की पुढे येऊन उभं राहायचं, तिकडं तोंड केलं की इकडं पाठीमागं दिसायचे. मग म्हणले आता करायचं काय. मग मी सांगितलं घरच्यांना, पण अर्धच सांगितलं, खरं सांगत नव्हते सगळं. मला वाटतं ते ओरडतील. मग मी झाकून ठेवल्याच्या नंतर झालं काय, मी एवढे आजारी झाले, मी जेवण वगैरे सगळं सोडून दिलं. जेवण करत नव्हते, कोणाशी बोलायचं नाही, तशी बसायचं नाही, काहीच नाही, काय नाही, मी माझ्याच याच्यामध्ये नादामध्ये. मग वडील म्हणले आता आपण काय करू, कुठेतरी घेऊन जाऊया त्याला. मग मला नेलं एक ठिकाणी वडिलांनी, त्यांना कोणतरी ॲड्रेस दिला तिथं नेल्याच्या नंतर त्या माणसाने माझा संचार केल्याच्या नंतर आलं वारं आल्यावर मग ती देवी आली, नंतरून दुसरी ताकद आली, आणि नंतरून भलतंच काहीतरी भरायला लागले. मला तर काय कळत नव्हतं. पण तुम्हाला सांगितलं का नंतर काय वडिलांनी सांगितलं. काय म्हणत होते त्यावेळेस तुम्ही? म्हणले पहिले तर देवीचं दाखवलं, नंतरून दुसरंच वेगळा आवाज आला, मी घेऊन जाणार आहे, माझी भावना बसली, असं झालं तसं झालं. आणि मग वडील म्हणले घाबरलो म्हणले आम्ही. पण जे देवी काढली होती ते आम्हाला वाटलं तीच देवी. पण परत म्हणले असं झालं की जी तुला खोड केलती, तुझं वारं आम्ही बंद केलं. म्हणजे एक वारं बांधायचा प्रकार असतो, ते वारं बांधलं त्यांनी त्यावेळेस. म्हणजे की हिने काय करू नाही पुढं. माझ्या मम्मीला काय वाटलं, माझ्या मुलीचं आयुष्यात वाटलं होऊन नाही तर गेलेत, आणि आता माझी ही जाऊ नाही मुलगी, म्हणून तिने वारं बांधलं होतं, गपचूप बट बांधली होती माझी. आणि त्याच्यातच मला झाला दगापटका. मग ती ताकद माझ्या पाठीमागं आलती. मग ती देवी बोलली, माझी मम्मी देवीकडे गेली, म्हणली आता तुझ्या हातात आहे काय येते, तुझ्या हातात आहे. म्हणल्यावर माझे वडील वरडले तिच्यावरती, म्हणजे तू असं करायला नको होतं, आणि तुला हे सगळं माहिती असून आपली मुलगी तू मरणाच्या दारात ढकललीस. तर म्हणले माझ्याकडून चुकल्याच्या नंतर मी भरपूर दिवस मरणाच्या दारात मला मोठं हॉस्पिटल केले. त्यांनी मला थोडं बऱ्यापैकी बरं केल्यावर मग मी त्याच्यावर आठवड्यात थोडं खायला प्यायला लागले, बोलायला लागल्याच्या नंतर मग एक दिवशी मला स्वप्न पडल्यावर मग ती म्हणजे मी तर तुझ्यासोबतच होते, माझे रस्ते बंद केलेत, आणि रस्ते बंद करून तू छेडले तर तिला पण तुझ्याकडे यायचं, आणि ती काय दुसरी नाही आहे, मीच आहे, माझा दुसरा अवतार आहे, तिलाही यायचं आहे. म्हणजे तिचाही दृष्टांत होणार आहे. झाला मला काही दिवसात झाला. तिला मी पत्करत नव्हतं, म्हणजे मानून घ्यायला तयार तू माझी नाही आहे, मी तुला कसं काय मान्य करणार, तू कोणाची कुठल्या गावाची, मी कशी काय तुला पूजणार नाही. ती म्हटली जोपर्यंत मला पूजणार नाही तोपर्यंत बघ रक्ताचा पाठच असणार तुझ्या घरात दररोज. मी म्हटलं शक्य नाही म्हणल्याच्यानंतर मग मला नंतर असं झालं की वेड्यासारखं कधीही वारं
दुपारचं वारं, रात्रीचं वारं, 12 म्हणू नका, 1 म्हणू नका, 2 म्हणू नका, 2:30 म्हणू नका. बसलेल्या जागेच वारं यायचं. वारं आलं की डायरेक्ट हातातल्या बांगड्या बिंगड्या फुटणार. अख्ख्या अंगावरती माझ्या ऊन व्हायचे. चाकूने मारल्यावर कसे ऊन होतात, हा. असे हे दैविक ताकदीचे ऊन. अख्खं डोकं फुटायचं माझं. पूर्ण घरात रक्त झाल्याच्या नंतर मग नंतर सगळे घाबरायला लागले. घाबरायला लागल्यावर त्या देवीला मानून घ्या म्हणले. ज्यांनी सांगितलं होतं ना मला पर्याय, ते म्हणले मानून तर घ्यावाच लागत. मी म्हणलं हे शक्य नाही. मानून घ्यायचं म्हणजे एक्झॅक्टली करायचं काय? एक्झॅक्टली म्हणजे तिची पूजा कर, तिची स्थापना कर. तिची भावना तुझ्याकडे फिरली, तिला कचऱ्यातनं तू काढलीस ना, मग ती तुला सोडत नाही आता. तुझी नाही इच्छा, पण तिची इच्छा आहे तुझ्याकडे यायची. पण माझी काय इच्छा होती, मला नको आहे. माझी आहे ती एवढी एकच मला. मी एक देव काय 10 देव काय, एकच असतात तिथं. बरोबर. पण ती म्हणायची नाही, मला तुझ्या हातून पूजा पाहिजे, तुमची सेवा पाहिजे. मला तुझीच सेवा पाहिजे. मग भाजी भाकरीचे नैवेद्य असून दे ना, तर पाणीच ठेव, तरी मला तुझ्या हातून सेवा पाहिजे. मी केली मान्य. मग मी खूप दिवस नाहीच म्हणायचे. मी त्याच्यात 1 महिना घालवला. 1 महिन्यात माझ्या घरात किती वादिवाद झाले असते सांगताच येत नाही. म्हणजे भरपूर बहीण भावंडाचे पण बोलताच वाद सुटायचा आमचा. मग त्यानंतर मग घरातले म्हणजे घे मान्य करून, देवच आहे. मग मान्य करून घेतलं. मी स्थापन पण केलं. पूजा वगैरे करायला लागले. मला थोडंसं सुख लागायला लागलं, म्हणजे शांतता लागायला लागली. मग करायला वगैरे लागलं. मी जरा बाहेर वगैरे जायची. ते करता नंतर मग आज निकच आमच्या वर्षभरात मला चांगलं कळायला लागलं, पण मला जाऊ देत नव्हते घरातले. पण नंतर अशी परिस्थिती परत आली. जे मागचे दिवस होते ते पुढे आले. कारण की पप्पांचं तर व्यवस्थित झालं. नंतर मी या धक्क्यातून सावरले होते. मग आता माझ्या घरातले काय म्हणायचे, देवाला एकच मागायचे, आहे ही चटणी भाकरी आम्हाला सुखाने खाऊन दे. आणि आमची परिस्थिती म्हणजे एकदम बिकट होती. एकतर आमच्या वडिलांकडं 500 एकर क्षेत्र होतं. त्याच्यातून त्यांच्यामुळं राहिलं होतं बघा 3 एकर. 3 एकरमधून नंतरून अशी बिकट परिस्थिती झाली की भावाने ना स्वतःला राहायला पण जागाच ठेवायला तयार नाही. अरे बापरे. दररोज याच्याकडून व्याजाने पैसे आण, त्याच्याकडून व्याजाने पैसे आण. परत तो आई वडिलांना पण व्यवस्थित बोलाना. एकच भाऊ आहे मला तेवढाच, तो पण नवसान झालेला आहे माझ्या वडिलांना. आणि नंतर माझी मम्मी एवढी आजारी पडली की पूर्ण सुजायची. त्यांनी काय केलं, हे सगळं आमचं शांत झालं की पूर्ण सुजायला लागले. 1 वर्षाचा गॅप घेतला घेणाऱ्यांनी आणि 1 वर्षाने परत चालू करून दिलं. मग त्यावेळेस अशी कंडिशन आली की आमच्या घरात चहाला साखर नव्हते राहत. एक दिवस जेवणाची, जसे जेवण करायचं म्हटलं ना, खायची इच्छा जर झाली ना, एक दिवस आहे ना, आमचे वडील मिरचीवरती पाणी वाटायला लागले आणि नंतर खायचे. आम्हाला मीठ लावून द्यायचे भाकरी. मग अशी परिस्थिती झाल्याच्या नंतर थोडं माणसाला खंत वाटतेच. माझे वडील एक दिवशी म्हणले, मी काय पाप केलं की माझ्या घरात नेहमी काही ना काही घडतच, असं मी कोणाचं वाईट केलंय. तर माझा भाऊ नंतर माझ्या वडिलांना एक दिवशी तर आईला मारायला गेला अंगावरती. एक दिवशी वडिलांना हाणलं त्याने. बापरे. हा. म्हणजे एवढी मानसिक संतुलन त्याचं बिघडलंच तेवढं, म्हणजे बिनसल्यासारखं करायला लागला. त्याला केलतं कोणतरी, एवढं जब्बर केलतं म्हणजे त्याने आई म्हणायचं नाही, वडील म्हणावं नाही, बाप म्हणावं नाही, भाऊ म्हणावं नाही, बहीण म्हणावं नाही, असं केलं. तो कोणाचंच ऐकला. नंतर त्याचं लग्न पण करून दिलं. नंतर तो त्याच्या बायकोचं पण ऐका नाही, तिला पण मारायला लागला. तिला जर मारायला असा बेदम मारायचा, तुम्ही लाकूड म्हणू नका, त्याच्या हातात लोखंड म्हणू नका, त्याने मारायचा. आणि एक दिवशी तर वडिलांच्या डोक्यात दगड घालायला चालला, घालायचा तोपर्यंत पकडल्यावरती त्याला म्हणजे तो विश्वास पण ठेवत नव्हता देवावरती. मग तो म्हणायचा, हे देव बिव काही नसतं, मी नाही मानत. मग नंतर माझी आई आजारी पडली, एवढी आजारी पडली, तिला आहे ना अक्षरशः प्रत्येक 6 महिन्याला रक्त भरावं लागायचं आम्हाला बाहेरचं. 6 महिन्याला ब्लड चढवायचं. आणि ते ब्लड नाही चढवलं की माझी आई डॉक्टर माझ्या आता संपणार आहे. पहिलं ब्लड वाढतं लोकांचं शरीरात, तिचं कमी व्हायचं. म्हणजे ते कुठे जात होतं हे कळत नव्हतं आम्हाला. आम्ही तिला जवळजवळ 6-7 वर्ष ब्लड चढवलं. नंतरून माझा भाऊ खूपच वेड्यागत करायला लागला, एवढा वेड्यागत भयंकर करायला लागला की तो व्यवस्थित बोलणं नाही, आई म्हणत नव्हता, बहीण म्हणत नव्हता, शेजारी जेवण केलं तर आम्हाला जेवा म्हणत नव्हता. मग परिस्थिती अशी झाली की आम्हाला खूप वाईट वाटायचं. आणि मला कळत होतं ना, बऱ्यापैकी कळत होतं. मग मला असं वाटायचं, अरे आपल्याला एकच भाऊ आहे जगात, आई हीच सर्वस्व आहे आणि आपल्या भावाला आई हीच काय कळणार तर करायचं काय.
कारण की असे भरपूर मुलं आहेत की आई वडिलांसाठी जीव द्यायला तयार असतात. आणि हाच एक असा आहे की आई वडिलांचा जीव घ्यायला तयार झालाय, असं का करतो? पहिला म्हणजे एवढा चांगला होता की तो बहिणीला मायांजवळ घेतल्याशिवाय जात नव्हता. आणि नंतरून डायरेक्ट मला बोलत, तुझा माझा संबंध नाही, तू कोणाची, तुझा बाप कोण आहे मला माहिती नाही. अरे बापरे. डायरेक्ट ह्या ड्रिंक भाषेत. वगैरे काय करायचा तो? काहीच नाही, ड्रिंक नाही, तंबाखू नाही, काय नाही, गुटखा नाही, काय नाही, काय नाही. पण तो अचानकच असा भरकटला. एकतर तो पहिला मुंबईला होता, गावी आल्याच्या नंतर तो भरकटला, कारण की त्याला भरपूर दिवस गावी ठेवला नव्हता वडिलांनी, मुंबईलाच होता तो. आणि गावी आला, 1 वर्षभर चांगलं झालं आणि तो आल्याच्या नंतर खूप चांगलंही झालं. कारण की मला असं विशेष वाटायचं, तो मुंबईवरून येताना 2-2 बॅग खायला बॅग बॅग कपडे घेऊन यायचा सगळ्यांसाठी. आणि नंतर तो असा वागायला लागला की एक रक्षाबंधन आलतं, पौर्णिमा नेमकीच. त्याला म्हणलं मी राखीचं ताट बनवलं. तर आपला भाऊ म्हणल्यावर प्रत्येकाला आवड असते. तो डायरेक्ट म्हणला, कशाला आलीस? म्हणलं तुला राखी नाही बांधायची का? कसली राखी? कोणाची बहीण कोणाचा भाऊ? तू कोण आहे मला माहीत नाही. म्हणलं अरे असं का करतोय? तर माझे चुलते डायरेक्ट म्हणले, अरे तुम्ही एकाला आईचे लेकरं. कोणाची आई म्हण आणि कोणाचा बाप आहे? हिचा बाप कोण मला माहीत नाही, मी ओळखत नाही. डायरेक्ट असा बोलला. मग पुढे काय कळलं, काय झालं काय नाही असं अन पटकन? बरेच दिवस तर देवाकडे म्हणलं की जातच नव्हता तो. आणि आमच्या घरातल्यांचे पाय बांधले होते आणि माझे वडील पण नंतर काहीच लक्षच देणार. तसं म्हटल्याच्या नंतर मी म्हणायचे, अण्णा हा असा करतोय, आपल्याला करायचं काय? ते म्हणायचे जे होईल ते होईल, नशिबाने होईल. माझं काहीतरी पाप घडले, बहुतेक त्याची फेड करून घेतोय देव. मग असं म्हणल्याच्या नंतर सगळे म्हणायचे तुम्हीच जा कुठंतरी बघा. माझे वडील तयारच होईना, कसलेच तयार होईना. नंतर तो आईला मारायला लागला. म्हणजे माझ्या पण अंगावरती धावून यायचा. नंतर चल निघ म्हणायचा, तू दलिंद्र आहे, 7.5 सपाट पायाची म्हणायचा. वडिलांना म्हणायचा, तू काय कमवलं माझ्यासाठी? काय कमवलं? काहीच कमवलं नाही माझ्यासाठी. आणि तू जन्माला घातलं तर काय माझा उपकार केला नाही म्हणायचा. मग माझ्या वडिलांना 1-2 वेळा माणसात पण तो हाणायला धावून गेला, लोकांनी धरला. आता चुलत भाऊ ते चांगले मोठे मोठे होते तर पकडायचे. त्याला समजून सांगितलं, तो ऐकाना. नंतर 6 महिने बायको पण सोडून गेला आमच्यापाशी. तर ती परत आला, म्हणला मला याच्यातले 1 एकर क्षेत्र विकायचं. माझे वडील म्हणले, अरे असं काय करतो? नाही म्हणला, मला माहीत नाही, मला याच्यात पैसे पाहिजे, मला वेगळं राहायचं आहे म्हणला तुमच्यातून, नाही तर मला मी जीव देईन म्हणल्यावर ते वडील म्हणले, तुला वेगळं राहायचं, मी घर बांधायपुरते पैसे देतो. वडिलांनी 2 गाया विकल्या, त्याला पैसे दिले. त्याने घर गावात म्हणजे एक छोटीशी 1 रूम काढली, राहायला गेल्याच्या नंतर आम्हाला वाटलं तर हा सुधरेल, पण तो जास्त करायला लागला. नंतर तो तिथून येऊन पण आई वडिलांना त्रास द्यायला लागला ना. आई तर एवढी ग्रस्त झाली, पूर्ण माझ्या आयुष्य जायची. मग त्या कालावधीत मी पण वैतागले. ह्यांचे रोजचे चिडचिड, भांडणं आणि अपमान वाटायचा सगळ्यांसमोर. म्हणजे कळीत बहीण भावंड म्हणजे अपमान वाटतो आणि भाऊजाई समोर असं व्हायचं ना शिवाय. बरोबर हो. आणि ती पण काय करणार ना माझ्या आईचं. आई पडून राहायची दिवस तिने खाल्लेलं ताट तिथंच राहिलं, तर तिने आंघोळ केलेला कपडा कोण वहिनी धुईनात परत, अरे बाप. पायाने ढकलायला लागला. म्हणजे एवढा तिरस्कार त्यांच्या घरात तयार केला. मी मग जेव्हा गेले का मला एक कळत होतं सगळं, पण माझं कोणी ऐकत नव्हतं. मग मी गेले, मी एक जणाला सांगितलं, माझी मैत्रीण होती, खूप जिवाची होती. मी तिला सांगितल्याच्यानंतर ती म्हटली, माझ्याकडे एक ॲड्रेस आहे, आपण तिथं जाऊयात. मी म्हणलं मला भीती वाटते एकटीला जायची. ती म्हणली नाही चल, म्हणले आपण जाऊयात. मग गेले, विचारलं तिने, म्हणजे ॲड्रेस वगैरे नंबर वगैरे घेतला. तिने विचारलं, मग मला बोलली चल. मग एक दिवशी रविवार चालू आम्ही. आल्याच्या नंतर मी सगळा प्रॉब्लेम सांगितला त्यांना, अशाने असं होतंय म्हणून आमच्या घरात. ते म्हणले ठीक आहे, म्हणले मला आहे ना तुमचं पूर्ण मला एकदा बघून द्या, मग मी सांगतो. त्यांनी पाहिलं, ते म्हणलं तुमच्या घराला करणी केलेली. मग मी म्हणलं मेन म्हणजे भावालाच आणि आईला पण. मग म्हणलं आता काय करणार? ते म्हणले मी नीट करून देतो. मग मी म्हणलं तुम्हाला पैसे लागत असतील, कुठून देणार? माझी आता अशी कंडिशन आहे की मी खायला मागे. ते बोलले काहीही देऊ नका, मी आता नाही माझ्या खर्ची नेतो. ते आल्यावरती पण मीच मग थोडंसं त्यांचं चहा नाश्त्याचं केलं, तर त्यांनी काय खाल्लं ना. त्यांचं जे ते तुमच्या घरी आले का? हो घरी आले, कारण की माझी कंडिशन अशी होती की घेऊन यायची नव्हती. माझी आई बेडवरती झोपून होते. मग त्यांनी जी विधी केल्याच्या नंतर माझी मम्मी थोडं व्यवस्थित बोलायला वगैरे लागली. मम्मीचं झालं की मग भाऊ पण थोडासा शांत झाला, म्हणजे बोलायला लागला सगळ्यांना. बोलायला लागल्यावर मग त्यांनी 2-3 वेळा ती विधी केल्याच्या नंतर मम्मी ही व्यवस्थित झाली. म्हणजे जे होतं ते केलेलं होतं. त्यांना मम्मीडन करून केलेलं होतं माझ्या भावाला. काय मम्मीडनचं असतं ना, हा. ती विधीतून केलेलं होतं, म्हणून तो तसा करत होता. मग नंतर तोही चांगला झाला. आता एकदम सुरळीत आहे आमचं. माझंही सुरळीत आहे. माझी मम्मी आता हयात नाही आहे, पण
ते सगळं केल्याच्या नंतर माझी मम्मी 4 ते 5 वर्ष जगली. बरं, किती वर्षाचा हा त्रास होता तुमचा आणि तुम्ही कुठल्या व्यक्तींकडे हा गेला? जवळजवळ 5 वर्षाचा त्रास होता. आणि मी ज्या व्यक्तीकडे गेलते म्हणजे मला त्यांचं काय नाव माहिती नव्हतं, गाव माहिती नव्हतं. माझ्या एक मैत्रिणीला माहिती होतं, पवार मामा म्हणून. मला तिने नेलं होतं तिथे. तिथे नेल्याच्या नंतर मी पहिले भेतच गेलते. मलाही कसं असेल, काय असेल, कसं फायदा असेल, असेल तर काय हा. की काय करतात की काय. Ladies आणि आहेत ना. आणि मी लेडीज आहे, माझा एवढा विश्वास बसत नव्हता. मला भीती वाटायची. मग मी गेले तिच्यासोबत घाबरत घाबरत. तर त्यांनी मला अगदी व्यवस्थित सांगितलं, विश्वासात घेऊन सांगितलं. त्यांना म्हटलं, पण माझा भाऊ अशा असं करतो, तुम्ही येणार, तुम्हाला उलटपालट बोलला तर मला बरोबर वाटणार नाही, शिवी वगैरे दिली तर. ते म्हटले देऊ द्यात, काय हरकत नाही. म्हणले मी बहीण म्हणून करून देतो तुमचं. मी म्हटलं ठीक. मग ते तिथं आल्याच्या नंतर त्या ताई होत्या, त्यांचे चांगले रिलेशन होते. त्या ताई म्हणल्या, मामा माझ्यासाठी एवढ्या वेळेस समजून घ्या, तुमचं काय असेल ना मी तुम्हाला फुल फुलाची पाकळी देईल. मग ते आले, त्यांनी ती विधी वगैरे केली, पदरून सामान लावलं, विधी केली. विधी केल्याच्या नंतर मला एक 10 दिवसात रिझल्ट सांग. एवढा लवकर? 10च दिवसात आला. बरं, त्यांनी काय काय सांगितलं तुम्हाला, की हा सगळा प्रकार काय होता, की कशामुळे तुमच्या सगळ्या घरातल्या व्यक्तींची मृत्यू झाला किंवा सगळे तुमच्या घरातले व्यक्ती कशामुळे वारले, हे त्यांनी काय सांगितलं सगळं? पहिलं तर माझ्या वडिलांकडून उलटं पालटं झालं म्हणून ते झालं. आणि त्यांच्या वडिलांकडून पण पहिलं उलटं पालटं झालेलं होतं. म्हणजे त्यांच्या पूर्वीपासूनच झालं उलटं पालटं, त्यांनी लक्ष दिलं नव्हतं. आणि भावाची जी माणसं ती स्थिर होते ते म्हणजे ते मोमेडियनचं पाठवलं. भावाचं ते मुद्दामून केलं. ते कोणी केलं तर काय माहित पडलं का? त्यांनी नाव नाही सांगितलं. म्हणजे ते म्हणले आहेत तर तुमच्याच जवळपासचे, पण त्यांनी केलंय मुद्दामून. तुमचा भाऊ टॅलेंट होता, तुमचा विचार होता, तुमच्याकडे जमीन जुमला भरपूर होतं म्हणून केलं ते. बरं, हा. आता ते मामा राहायला कुठे आहेत ते? मांजरीमध्ये. मांजरेमध्ये. म्हणजे तुम्ही तिथून मांजरेला गेले होते त्यावेळेस? हो, मी त्यावेळेस नगरला आले होते, रागून घर सोडून. अच्छा. हम्म. बरं, आता आहे ना सगळं व्यवस्थित? आता सगळे आता काय व्यवस्थित. प्रॉब्लेम नाही? आता काही प्रॉब्लेम नाही. बरं, तर मित्रांनो, हे होते मॅडमचे अनुभव आणि अनुभव खूपच भयानक होते. ह्या गोष्टी एवढ्या लेवलपर्यंत गेले होते की त्यांच्या फॅमिलीतले भरपूर काही लोक वारले होते, म्हणजे मृत पावले ते त्याच्यामध्ये. आणि योग्य व्यक्ती भेटल्यामुळे त्यांची सगळी व्यवस्थित कंडिशन झाली. त्यांची भावाची पण आता मानसिक स्थिती बरोबर आहे. या अनुभवातनं काय काय शिकायला भेटलं की कमेंट करून सांगा. आणि मॅमसारखं जरी तुम्हाला आपल्या पॉडकास्टवर यायचं असेल तर गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे, किंवा तुम्ही इंस्टाग्रामला पण DM करू शकता. तर चला मित्रांनो, आता आज आपण इकडंच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.